एक पुरुष त्याच्या तीन तीन बायका, घरात चाललेलं राजकारण, एकमेकींचे केसी उपटणाऱ्या सवती आणि हे सगळं टीव्ही समोर कौतुकाने बघणाऱ्या आपल्या घरातील बायका. कायच बोलावं यांना. पण ज्या सावित्री मातेने हीच बहुपत्नीत्वाची सडकी प्रथा बंद करण्यासाठी, इथल्या महिलांना चूल आणि मूल या चक्रातून बाहेर काढण्यासाठी शेणाचे गोळे झेलले, त्याच सावित्री मातेच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जीवनपटावर आधारित मालिका TRP न मिळाल्यामुळे बंद पडते. आजच्या वाहिन्या आणि दिग्दर्शक तुम्हाला तोच कचरा विकत आहे जो तुम्ही पाहण्यासाठी तयार आहात आणि तो तुम्ही पाहत आहात. जर तुम्ही सावित्री मातेची मालिका बघितली असती तर कदाचित आज ती मालिका बंद पडली नसती. हा केवळ एका मालिकेचा अंत नाही, तर घराघरातून सावित्रीबाईंचे विचार, ज्योतिबा फुलेंचे विचार पुसण्याचा हा छुपा प्रयत्न आहे. खरंच याला महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहास घडवला, तोच इतिहास इथे नाकारला जात आहे. जनतेला वैचारिकतेपेक्षा नाच, गाणं, ड्रामा यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, असाच यातून निष्कर्ष निघतो. काय खरंय ना? जय भीम, जय संविधान, जय सावित्री, जय ज्योतिबा.